आज आपण चाललो आहोत वर्क ट्रिपला. इट्स नॉट अ ट्रिप बट इट्स मोर ऑफ वर्क. आणि काय काय होणार या व्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि हा फेवरेट व्लॉग असणार कारण की इट इज रिलेटेड टू, तुम्ही मला दरवेळी विचारता ते कधी येणार तर फायनली आता ते येणार आहे. सो लेट्स गो अँड एन्जॉय द व्लॉग विथ मी. बाय. तर माझी फ्लाईट होती T1 पासून आणि डॅडीनी सेफ्टी टिप्स दिली होती. ऐका बरं. पायलटला हाय बोलू आणि एअरप्लेन मधून काय हात नको काढूस आणि छत्री घेऊन बस, पाऊस वरती पाऊस पडतोय ना म्हणून बाय असं डॅडीला बाय बोलून निघाली माझ्या जर्नीकडे. आणि एवढी मोठी लाईन होती. गॉड नोज सगळे नागपूरला चालले होते का. बट अंकिता आणि प्रॉब्लेम नसणार असं होत नाही शकत. येस, आय एंडेड अप इन रिक्षा. मग काय झालं ऐका. कॉमेडी. T1 वरून मी आता चालली आहे T2ला कारण की माझी जी फ्लाईट होती जी बुक केलेली ती डिले झाली आहे आणि देर इज नो इंटिमेशन की ती टायमावर पोहोचेल की नाही. फॉर दॅट तुम्ही रिक्षामध्ये. आणि मी आता चालली आहे T2ला बिकॉज माझी जी दुसरी फ्लाईट त्यांनी मला अलाइन केली आहे ती T2 वरून आहे. ऐसा हो ही नहीं सकता ना, मैं कहीं जा रही हूँ और मेस ना हो. सो रिच इन T2 आणि सगळं अपडेट देईल. मला माझा बोर्डिंग पास मिळाला बट माझी फ्लाईट झाली आहे 7:45ची. आफ्टर लॉट ऑफ भांडाभांडी मला लागलेली भूक तर मी पोचली माझ्या फेवरेट इकडे. तर मी आणि माझी बॅग होती आम्ही फायनली T2ला तर पोचलो आहे. तर T2 आय एम व्हेरी हंग्री. सो काहीतरी खाणार आहे मी आता बिकॉज आय वॉज एक्सपेक्टिंग अ फ्लाईट अराउंड 5 o'clock बट माझी फ्लाईट डिले झाल्यामुळे मी आता इकडेच फिरत आहे. आणि सो आय एम गोना ईट समथिंग. आज गुरुवार आहे तर वेज डे आहे माझा. नथिंग एल्स, लेट्स ईट. सो माय बर्गर इज हिअर आणि आय डोंट लाईक द लोअर ब्रेड सो आय ईट इट. मला जास्त सॉस नाही आवडत. माझी फ्लाईट खूप जास्त डिले झाली आहे आणि मी एकटी चालली आहे. आय डोंट हॅव एनीवन. मी बोर होणार आहे फुल. मला माहिती आहे 3 तास अजून. तर मी 2-3 शूट्स जे होते एडिट्स करून ठेवणार आहे. लेट्स सी हाऊ इट इज. मग तुम्हाला वाटेल आता माझी जर्नी सुरूच झाली होती अँड आय वॉज गोना हॅव फन. बट असं नाही झालं. मी आत पोचली आणि मी व्ह्यूचं मजे घेत आणि चालत आणि खूप सारी शॉपिंग करत मी फायनली माझ्या गेटच्या इकडे पोचली जिकडे माझी फ्लाईट असाइंड होती. बट तिकडे माझी फ्लाईट आलीच नव्हती आणि मला तिकडे जाऊन कळलं की माझी फ्लाईट जी 7:45ची होती ती 9 वाजताची झाली होती. आणि मग मी काय करावं, तुम्हाला पण विचार पडलाच असेल असं मला पण पडला की मी काय करावं. तर मी बोलली जाऊन दे, मी व्ह्यूचं मजे घेते आणि काय करू नाही शकत लाईफमध्ये. रिग्रेट तर खूपदा करते. सो दिस इज माय लाईफ. आणि भूक तर लागत राहते तर खूप सारे अजून पैसे वेस्ट केले आणि इकडे तिकडे बघितलं आणि लाईक हे तर चांगलं होतं जेवण. अँड फायनली आता मला पळायचं आहे आणि आय एम गोईंग टू अनदर गेट कारण की माझी फ्लाईट दुसऱ्या इकडे लागली आहे आणि नो वन इन्फॉर्म्ड. वाव, गुड वन इंडिगो. मी ऑलमोस्ट त्या एंडवरून या एंडला जाणार आहे बिकॉज ऑफ त्यांच्या फ्लाईट डिलेजमुळे. आणि आफ्टर लॉट ऑफ मिसकम्युनिकेशन्स मला फायनली फ्लाईट भेटली आहे जी मी सकाळच्या 2 वाजता निघाली आहे. ते मी रात्रीच्या 9 वाजता एक फ्लाईटमध्ये बसते. तर आफ्टर पूर्ण दिवसाचा हसेल मी आता बसली आहे फायनली आणि सुपर टायर्ड. म्हणजे जी एक्साइटमेंट होती माझी इज ऑल डेड. आणि उद्या माझं शूट आहे. मी संध्याकाळी 6 वाजता पोचणार होती. मी आता 10:30-11ला पोचणार आहे. माझे ट्रायल्स नाही झाले. आय डोंट नो हाऊ इज गोना वर्क बट फायनली फ्लाईट उठली. गणपती बाप्पा मोरया. आणि हा माझा प्रवास सुरू झाला. माझे जे पाठचे काका आहे ना ते मस्त कराटे घेऊन झोपले आणि माझी झोप आहे ना उडून गेली आहे त्यांच्यावर. अशा प्रकारे मुंबई टू नागपूर ही ट्रिप संपली. मी नेमकी नागपूरला का गेली आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. चलो बाय.